जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये पाहिलं, हा सगळा प्रकार आहे विधान भवनातला. आणि जी दोन नेते दिसत आहेत ती आहे सत्ताधारी पक्षातील आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत. यांनी काय केलं तर दुधात भेसळ कशी होते याचा डायरेक्ट डेमोज दाखवला, आणि तेही विधान भवनात. ही भेसळ अशा पद्धतीने केली जाते जी पाहून तुम्हाला अजिबात डाऊटही येणार नाही. हा नेमका विषय काय सांगतो, पण त्याआधी हा व्हिडिओ एकदा नीट पहा. गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते. सध्या महाराष्ट्रात राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधात कशा प्रकारे भेसळ केली जाते याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. आज सकाळी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे विधानभवन परिसरात आले. त्यांनी एक मिक्सर आणलं, त्यासोबत दूध आणि पाण्याच्या बॉटल्सही घेऊन आले. एवढंच नाही तर त्यासोबत चुना आणि काही वेगवेगळे केमिकल घेऊन आले. त्यांनी यावेळी हे सर्व मिक्स करून दुधात कशा पद्धतीने दोन प्रकारे भेसळ केली जाते याबद्दल माहिती देत थेट प्रात्यक्षिकच करून दाखवलं. एका लिटरपासून 10 लिटर दूध कसं केलं जातं आणि तेच दूध सर्वसामान्य लोक पितात हेच त्यांनी दाखवून दिलं. यामुळे दूध डेअरीवाल्यांचं पितळ उघडं पडलंय. गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते. विशेष म्हणजे शेतकरी ही भेसळ करत नाही. इस्लामपूरमधील एक राजकीय पुढाऱ्याची डेअरी आहे, तिथे हा सगळा प्रकार आम्हाला दिसला. त्याला जेलबंद करावं असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केलाय. या सगळ्या प्रकारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे. पडळकरांनी डेमो दाखवल्यामुळे अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. पण आता सरकार यावर काय कारवाई करतंय आणि भेसळयुक्त दुधाला कशा प्रकारे आळा घालतंय हे पाहावं लागणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.